आणि म्हणून आपल्याला आता थोडासा भाग याचा तत्वमसी वाक्याच्या उपपत्तीचा शिकायचा आहे. त्यातला थोडा भाग काल करून आपण थांबलो होतो. वाक्याचा अर्थ उपपत्तीद्वारा, युक्तीच्या द्वारा, तर्कशास्त्राच्या द्वारा, श्रुतीच्या अन्य प्रमाणवचनांच्या द्वारा लावून घेणे ही त्याची उपपत्ती आहे. ही उपपत्ती शिकण्यासाठी आपण काल लक्षणांचा विचार केला. 3 लक्षणं आहेत. नाव सगळ्यांना पाठ असतील. पहिली लक्षणं आहे ती जहल लक्षणा, दुसरी अजहल लक्षणा आणि तिसरी उभयरूप असलेली जहद जहल लक्षणा. तिला आणखीन नावं आहेत 2, भागत्याग लक्षणा आणि भाग लक्षणा. तत्वमसी वाक्यासाठी तत्वमस्यादी वाक्येषु लक्षणा भागलक्षणा असं आचार्य बोलतात. आपल्याला ती तिसरी लक्षणा आता वापरायची आहे. लक्षणा वापरायची असेल तर आपल्याला शब्दांच्या अर्थाचा विचार करावा लागतो. तो अनेकदा झालाही आहे, याही सत्रात झाला आहे, पण मी थोडी उजळणी करून पुढे जाईन. एखादं वाक्य वाचल्याबरोबर, एखादा शब्द ऐकल्याबरोबर वा वाचल्याबरोबर जो अर्थबोध होतो तो शब्दाचा मुख्य अर्थ आहे. त्याला प्रसिद्ध अर्थ म्हणतात, त्याला वाच्यार्थ म्हणतात. ह्या वाक्यामधलं जे त्वम पद आहे हे ऐकल्याबरोबर कशाचा बोध होतो? कोणाला त्वम म्हणतात? कोणाला उद्देशून त्वमचा वापर केला जातो? मी जेव्हा तुम्हाला तू म्हणून म्हणेल, कोण्या एका व्यक्तीशी मी बोलताना तू म्हणणार, मी त्याच्या देहाला संबोधित केलंय का? मी त्याच्या हाताला तू म्हटलंय का? मी त्याच्या पायाला तू म्हटलंय का? मी त्याच्या डोक्याला तू म्हटलंय का? शरीराला तू म्हटलंय का? मी कोणाला जेव्हा तू म्हणून संबोधते तेव्हा मी त्याच्या कोणत्या अवयवाला उद्देशून बोलले काय? नाही. हे अवयव ज्याचे आहेत, हे शरीर ज्याचं आहे त्याला मी तू म्हटलं आहे. मग ह्या शरीराचा स्वामी कोण आहे? 15व्या अध्यायामध्ये ज्याला ईश्वर म्हटलं आहे, तो देहाचा स्वामी म्हणून त्याला ईश्वर म्हटलंय. आणि तो जीव आहे. ममैवांशो जीव लोके. हा जो जीव आहे, जीव लोकामध्ये त्याचा अंश, त्या जीवाला या शरीराचा ईश्वर म्हणजे स्वामी म्हटलं आहे. म्हणून मी जे तुम्हाला कोणाला तू म्हणून म्हणेन ते तू मी कशाला म्हटलं? हातापायाला म्हणजे शरीराला, अवयवांना म्हटलं नाही. तुम्ही घातलेल्या कपड्यांना मी म्हटलं नाही. त्या कपड्याचा, त्या शरीराचा मालक म्हणून जो तुमच्यात वास करतो त्याला मी संबोधलेलं आहे. आणि याचा जो मालक आहे तो जीव आहे. आणि म्हणून तू हा जो रोज वापर चालू आहे हा प्रसिद्ध वापर आहे. आणि तू हा शब्द आपण प्रसिद्धपणे, नित्यपणे जीव या अर्थाने वापरतो. म्हणून त्वमचा प्रसिद्ध अर्थ जीव असा होतो. आता तत्चा प्रसिद्ध अर्थ काय आहे? जो अजून आपल्याला दिसलाच नाही कधी, ज्याला आपण कधी पाहिला नाही, पण तो आहे असं शास्त्र सांगत आहे. तो ह्या सगळ्याचा निर्माता, नियंता इत्यादी आहे असं ज्याचं वर्णन सतत ऐकलं जातं आहे, तो प्रसिद्ध अर्थ ईश्वर असा आहे. आणि तो समोर आता उपलब्ध नाही, पाहिला नाही, गोचर नाही, जवळ आहे असं समजत नाही. तो परोक्ष आहे म्हणून त्याला तत् म्हटलं आहे. म्हणून तत्चा प्रसिद्ध म्हणजे वाच्य अर्थ ईश्वर असा होतो. जमलं. 2 वाच्यार्थ कळले. जीवाची लक्षणे पाहून घेऊ. हा जो ह्या शरीराचा मालक म्हणून जीव आहे बसलेला, हा स्वतःला कर्ता समजतो आणि स्वतःला भोगता समजतो. काय माझ्या नशिबी भोग आहेत हो असं म्हणतो. हे सगळं मी केलं म्हणून हे इतकं चांगलं झालं 4 दिवस. स्वतःला कर्ता समजतो, स्वतःला भोगता समजतो, स्वतःला एवढ्या देहापुरताच मर्यादित समजतो.
तुमच्या देहावर माझं काही स्वामित्व चालत नाही. परिच्छिन्न झाला एवढ्याच ठिकाणी. परिच्छिन्न आहे, करता आहे, भोगता आहे. आणि स्वतःला तो इतकं संकुचित समजतो हे त्याचं अज्ञान आहे. अज्ञानाचं स्वरूप संकोच करणे आहे, ज्ञानाचा स्वरूप व्याप वाढवणे आहे. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर ज्ञानच पाहिजे, आणि लहान राहायचं असेल तर अज्ञान जोपासायचं आहे. अज्ञान आणि संकोच आहे, देहापुरता मर्यादित आहे, असा हा अज्ञानी आहे. थोडं थोडं समजतं ना पण, आणि म्हणून तो अल्पज्ञ आहे. लक्षात ठेवायचं. आणि जीव माझ्याच जवळ आहे, मला कुठून बाजारातून आणावा नाही लागत आहे. तो अगदी माझ्या जवळ आहे, मला तो सतत कळतो. मला तर फार माझ्या जीवाचा अनुभव आहे. कोणाला इतका नसेल, कारण तो रोज घाबरतो. मला माझा जीव फारच ओळखीचा आहे, हो, सतत घाबरतो, कधी चैनीत नसतो. असा बेचैन म्हणजे माझ्या जवळचा, फार ओळखीचा, म्हणून तो अपरोक्ष आहे. आता चला ईश्वरापाशी. ईश्वर सर्वज्ञ आहे, युगानुयुगीचे, कल्पानुकल्पांचे, सर्व प्रकारच्या सृष्टींचे, ज्याचे संबोध सुस्पष्ट आहेत, ज्याची सर्व बाबींच्या विषयी क्रिस्टल क्लॅरिटी आहे, असा संबोध स्पष्टता असणारा तो ईश्वर आहे. सारं जाणतोय म्हणून सर्वज्ञ आहे. आपल्याला आत्ता जवळचा नाही वाटत, जाणत नाही आपण त्याला जवळचा, म्हणून तो तज्ञ सांगितलाय म्हणजे परोक्ष आहे. जीव अपरोक्ष आहे, तो परोक्ष आहे. जीवाला थोडंसंच कळतं, त्याला सगळं कळतं. जीव अल्पज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे. सगळी सृष्टी करतो तो, परंतु तो स्वतःला करता समजत नाही. भगवान म्हणतायत तस्य कर्ता रमती माम विद्धी अकर्ता. त्याला करता समजणे हे ईश्वराविषयीचं अर्ध ज्ञान आहे, आणि अर्ध ज्ञान वाटोळं करतो. लक्षात ठेवा, अर्धवट काही सोय बरी नाही. आणि म्हणून ईश्वराला पूर्ण जाणायचं असेल तर मला अकर्ता सुद्धा समज. 4था अध्याय काढा, आणि याप्रमाणे तो स्वतःला अकर्ता समजतोय, तो अकर्ता आहे. जो करता नसतो तो भोगता सुद्धा नसतो. आपल्या याच्यात एक म्हण नाही, कर नाही त्याला डर कशाला. म्हणजे जो करताच नाही त्याला भोग कशाचा येणार, तो भोगता नाही. ईश्वराचं वर्णन परोक्ष आहे, व्यापक आहे, म्हणजे अनंत असा तो आहे. परिच्छिन्न नाही, अपरिच्छिन्न आहे. तो करता नाही, अकर्ता आहे. भोगता नाही, अभोगता आहे. सर्व जाणतो, सर्वज्ञ आहे. जीवाचं एकही लक्षण ईश्वराच्या लक्षणाशी मिळत नाही. अशा अत्यंत विरोधी लक्षणाचा जीव आणि ईश्वर यांचा अभेद कसा शक्य होईल, हा प्रश्न झाला. आणि श्रुतीत अभेद सांगायला अगदी प्रतिज्ञाबद्ध आहे. आणि म्हणून श्रुती जर प्रतिज्ञाबद्ध आहे तर यांचं ऐक्य, अभेद संभवतच असला पाहिजे. आणि म्हणून वाच्यार्थाचा विचार करून यांचं ऐक्य प्रस्थापित करणे सर्वथा अशक्य आहे. ह्या निर्णयावर आपण आलो. एवढं जमलं असेल आता, ह्या पायऱ्या समजल्या सगळ्यांना. मग श्रुतीने यांचा अभेद ज्या भूमिकेवरून सांगितला असेल त्या भूमिकेवर पोहोचणं भाग आहे. वाच्यार्थ सोडण्याची गरज निर्माण झाली, यांच्या साह्याने ऐक्य नाही. आणि म्हणून ज्याच्या साह्याने ऐक्य होईल तशा अर्थांचा विचार करणे भाग आहे. ईश्वराला दुसरा अर्थ असेल आणि जीवालाही दुसरा अर्थ असेल, तो दुसरा अर्थ लक्षणेने करणे आहे. वाडा गंगेवर आहे, याचा अर्थ आपल्याला गंगेवर शब्दाचा बदलून घ्यावा लागला, गंगेच्या काठावर आहे. जसा ईश्वर शब्दाचा असा जो अर्थ काढला आपण, त्याच्यात काहीतरी फरक असला पाहिजे. त्याचा तो दुसरा जो लक्षणांनी अर्थ काढला जाईल तो त्याचा लक्षार्थ आहे. लक्षणा 3 पैकी कोणतीही वापरून शब्दाचा जो अर्थ निष्पन्न होतो तो त्याचा लक्षार्थ असतो. आणि मग ईश्वराचा लक्षार्थ काढला
आणि ईश्वराचा लक्षार्थ आहे साक्षात विशुद्ध असं सर्व व्यापित्वाने असणार ब्रह्मचैतन्य. जीवचा लक्षार्थ आहे त्वमचा जो लक्षार्थ आहे तो कूटस्थ चैतन्य असा आहे. कूटस्थ चैतन्य हा त्वमचा लक्षार्थ आहे आणि विशुद्ध असं व्यापक असणार जे ब्रह्मचैतन्य ते तत्चा लक्षार्थ आहे. आता लक्षार्थांचा विचार करून आपलं काही साधतंय का काम बघायचं. कूटस्थ चैतन्य म्हणजे काय, कोणतं चैतन्य. कूटस्थ म्हणजे एक व्यक्ती, म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती, फक्त एकच व्यक्ती. ती व्यक्ती रूपाने, मनुष्य रूपाने, प्राणी रूपाने जन्मते आहे, मरते आहे, म्हणून ती अज्ञानग्रस्त आहे. म्हणजे एका व्यक्तीला अज्ञान आहे. हा एक भाग धरू, व्यक्तीचं अज्ञान, व्यष्टी अज्ञान. किंवा प्रत्येक त्या व्यक्तीच्या जवळ अंतःकरण आहे असंही म्हणून चालू. कोणताही वापर केला तरी फार फरक पडत नाही. आणि म्हणून प्रत्येकाचं अंतःकरण आहे. अंतःकरणाचा बुद्धी घटक आहे. चारही घटकांमध्ये, संपूर्ण इंद्रियांच्या मध्ये, देहामध्ये अत्यंत विशुद्ध असं बुद्धितत्व आहे. या बुद्धीच्या समोर जेव्हा ब्रह्मचैतन्य येतं ते प्रकाशित आहे. म्हणून स्वतःच्या शुद्ध अशा धर्मामुळे बुद्धी प्रकाशित होते. असं बुद्धीने प्रकाशित होऊन राहणं, स्वतःमध्ये प्रकाश कोंडलेला राहणं, हा जो कोंडलेला प्रकाश आहे, हा प्रकाश, ती बुद्धी आणि ते ब्रह्मचैतन्य मिळून जीव झाला. आता एका व्यष्टीपुरतं एवढं जे व्यापक असं चैतन्य, ब्रह्मचैतन्य, त्याची काही गरज नाही. बुद्धीच्या सन्मुख त्याचं जेवढं काही स्वरूप दिसतं आहे तेवढ्याला कूटस्थ म्हटलंय. एका व्यष्टीच्या ज्ञानापुरतं वा त्याच्या बुद्धीपुरतं चैतन्याचा जेवढा कल्पित अंश समोर सन्मुख झाला, संपूर्ण अशा चैतन्याचा काही बुद्धीत प्रतिबिंबाचा भाव मानायची गरज नाही. तेवढीशी एक प्राणी आहे, तेवढ्या पुरता त्याचा तो कल्पित जो भाग आहे त्याला कूटस्थ नाव आहे. तो ब्रह्माचाच असल्या कारणाने कूटस्थ आणि मुख्य ब्रह्म यांच्यात काहीही फरक नाही. कूटस्थ आणि व्यापक ब्रह्म यांचा नित्य अभेद आहे. दृष्टांत बघू. एका माठामध्ये, मडक्यामध्ये एक आकाश आहे आणि एवढं हे बाहेरचं मोठं आहे. घटाच्या जेवढ्या त्या भिंती आहे, एवढ्या भिंतीच्या संदर्भामध्ये आपण त्या आकाशाला घटाकाश म्हटलं आहे. हे घटाकाश, घटामध्ये जे पोकळी आहे ती पोकळी आणि बाहेरची पोकळी हे भिन्न आहेत का सांगा बरं. ते सतत अभेदानेच आहेत दोन्ही आकाश. याप्रमाणे कूटस्थ आणि मुख्य चैतन्य हे नेहमीच अभेदाने आहेत. त्वमचा लक्षार्थ कूटस्थ आहे आणि तत्चा लक्षार्थ ब्रह्मचैतन्य असा आहे. त्यांचा नित्य अभेद आहे. म्हणून त्वम आणि तत्च्या लक्षार्थांचा अभेद प्रस्थापित झाला आणि तत्वमसी मध्ये श्रुतीला हाच अभेद सांगायचा आहे. श्रुतीने या वाक्यामध्ये आपल्याला या लक्षार्थांचा अभेद सांगितला. आता लक्षार्थ निर्माण कसे होतील. जीवाचं कर्तृत्व जर बाजूला सोडलं, भोक्तृत्व बाजूला काढलं, परिच्छिन्न अवस्था बाजूला काढली, अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व बाजूला केले, जे चैतन्य उरेल ते या धर्मापेक्षा वेगळं असेल ना. या धर्मांनी मुक्त चैतन्य असेल ते. हे धर्म जीवाला कशा पायी आले. त्याची जी अविद्या उपाधी आहे त्याच्या पायी आले. म्हणून जीवाची अविद्या उपाधी जर काढून टाकली तर हे सगळे धर्म एकदम जातात आणि सगळे धर्म निघून गेल्यावर निखळ चैतन्य शिल्लक राहील. ईश्वर सृष्टीचा करता, जगाचं कारण, याचा तो नियंता इत्यादी ईश्वराला गोष्टी चिकटवल्या आपण.
ह्या कशा पायी चिकटल्या त्याला? त्याची माया ही उपाधी आहे आणि त्या मायेच्या धर्मामुळे ईश्वराला ह्या धर्मांचा आरोप आहे. त्याची माया जर बाजूला करून टाकली तर त्याचे हे सगळे धर्म निघून जातील आणि ईश्वर म्हणजे ब्रह्मचैतन्य असं निखळ शिल्लक राहील. याप्रमाणे माया उपाधी ईश्वराची बाजूला करणे, अविद्या उपाधी जीवाची बाजूला करणे म्हणजे दोन्हीही शुद्ध चैतन्य उरतात आणि त्यांचा अभेद हा वेगळ्या तऱ्हेने प्रस्थापित करण्याची गरज नाही. या उपाधी बाजूला करणे, निराश करणे, यांचं निराकरण करणे, या निवृत्त होतील अशी काहीतरी पद्धत अवलंबिणे आणि यांना निरुपाधिक करून घेणे ही ती प्रक्रिया आहे. ईश्वराला निरुपाधिक करायचं आणि जीवालाही निरुपाधिक करून टाकायचं. यांना उपाधी शून्य करणे, या क्रियेला त्यांचं शोधन करणे असं म्हणतात. त्वम पदाचं शोधन. अविद्या उपाधी निघून गेली, चैतन्य शिल्लक. ईश्वराचा उपाधी निघून जातो आहे तेव्हा ईश्वरही निरुपाधिक ब्रह्मचैतन्य होतो आहे. म्हणजे शोधन झालं. शोधन करणे म्हणजे शुद्धीकरण करणे. अविद्येने आणि मायेने हे दोन्हीही थोडेसे कलुषितच आहे. यांचा हा कलुषितपणा काढणे म्हणजे शोधन करणे. तत्वमसी वाक्याचा अर्थ लावून घेताना त्वम आणि तत् या दोन पदांच्या शोधनाची गरज आहे. म्हणजे दोघांना निरुपाधिक करण्याची गरज आहे. निरुपाधिक होतात तेव्हा लक्षार्थच निर्माण होतात. लक्षार्थाचं ऐक्य आहे म्हणून शोधन झाल्याबरोबर यांचा अभेद प्रस्थापित होतो. ह्या शोधनासाठी उपाधी काढून टाकण्याची जी क्रिया आपण केली त्यासाठी लक्षार्थाचा वापर केला गेला म्हणजे लक्षणा वापरली आहे. म्हणून भागत्याग लक्षणा. उपाधी भिन्न आहेत, विरुद्ध आहेत. हे उपाधी विरुद्ध अंश यांचा त्याग केला आणि शुद्ध चैतन्य पण जे त्यांचं तो अविरोधी अंश आहे त्याचाच फक्त स्वीकार केला. एक त्याग केला विरोधी अंशाचा, एक स्वीकार केला समान अंशांचा आणि म्हणून आपण भागत त्याग लक्षणा वापरली आहे. याप्रमाणे या लक्षणेने उपपत्तीच्या द्वारा आपण काय करू शकलो? तत्वमसी याचा अभेदार्थ सिद्ध करू शकलो, समजून घेऊ शकलो. एक आणखीन रीत आहे याला आणि ती आहे समानाधिकरण किंवा सामानाधिकरण्य याची प्रक्रिया वापरणे. आपल्या पुस्तिकेत ती दिली आहे, आपण त्याची थोडीशी ओळख करून घेऊ. त्याच्यात समान एक शब्द आहे आणि अधिकरण दुसरा शब्द आहे. थोडंसं आता आपल्याला व्याकरण शिकावं लागेल. मी 2-3 वाक्य वापरते, त्या वाक्यातून आपल्याला हे स्पष्ट होऊन जाईल. एक वाक्य आहे, राम अयोध्येचा राजा आहे. राम अयोध्येचा राजा आहे यातलं क्रियापद आहे हे आहे आणि याचा कर्ता राम आहे. अयोध्या गौण आहे, त्याचा काही मोठा विचार करू नये आपण. वाक्य पूर्ण होण्याला अयोध्या नसली तरी चालते आणि म्हणून ते गौण आहे. जो शब्द वाक्यात नसतानाही वाक्याला काही अर्थ शिल्लकच राहतो ना, ते शब्द गाळून अर्थ करीत चालायचे. राम अयोध्येचा राजा आहे, यातला अयोध्या शब्द जाऊ देऊ, मग शिल्लक राहिलं राम राजा आहे. राम राजा आहे या वाक्याचा विचार करू. आहे तर क्रियापद आहे, सोडून देऊ. 2 नामे याच्यात आहेत, एक राम आणि एक राजा. व्याकरणाच्या दृष्टीने ह्या दोन्हीही शब्दांची विभक्ती प्रथमा आहे. दोन्हीची विभक्ती प्रथमा आहे कारण राम या वाक्यात कर्ता आहे. कर्त्याची नेहमी प्रथमा विभक्ती असते. 8 विभक्ती आहे, त्यातली पहिली प्रथमा विभक्ती ही कर्त्यासाठी वापरली जाते. कर्ता नेहमी प्रथमेत असतो.
म्हणून राम हा कर्ता आहे. आणि राम आणि राधा ह्या दोघांचं ऐक्य आहे का भेद आहे? सांगा पाहू मला. राम आणि राधा हे जे दोन शब्द आहेत यांचा अभेद आहे की भेद आहे? यांचा अभेद आहे. जो राम आहे तोच राधा आहे. आणि हा राधा शब्द सुद्धा प्रथम येतोच आहे. एखाद्या वाक्यामध्ये दोन नामांची किंवा दोन सर्वनामांची किंवा एक नाम आणि एक सर्वनाम यांची विभक्ती समान असेल, ते समान विभक्तीत असतील, तर आपल्याला आता जे शिकायचं आहे त्याची एक अट पूर्ण झाली. एक अट आहे ती. दोन नामे, आता मी सर्वनाम काही इतकं म्हणत नाही, दोन नामांची विभक्ती एकच असेल. इथे प्रथमा ही एकच विभक्ती आहे, म्हणून आपल्याला जे हवं आहे त्यातली ही एक अट झाली, पूर्ण झाली. दोन नामे वाक्यामध्ये एकाच विभक्तीत असली पाहिजे. एक. आणि दुसरी अट तुम्ही आता सांगितलीच आहे मला. आणि त्या दोन नामांचं अधिकरण म्हणजे आश्रयही समान असेल. अधिकरण शब्दाचा आश्रय असा अर्थ आहे. राम या नामाचा जो कोणी व्यक्ती असेल त्याचा आश्रय एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे. राम हे नाव आहे आणि या नावाचा एक ती व्यक्ती आश्रय आहे. एका व्यक्ती ह्या आश्रयाला राम हे नाव दिलेलं आहे. जी व्यक्ती राम ह्या नावाचा आश्रय आहे ती व्यक्ती, आणि त्याच वाक्यातला तो जो राजा शब्द आहे त्या राजा ह्याच्या कर्ताची आधारभूत व्यक्ती हे एकच आहे. यांचा अभेद असल्यामुळे, आणि म्हणून दोन नामे एका विभक्तीत आहेत आणि त्यांचा जो आश्रय म्हणजे अधिकरण आहे तेही समान व्यक्ती आहे, समान आश्रय आहे. जेव्हा अधिकरण ही समान आहे आणि विभक्ती सुद्धा समान आहे, त्यावेळेला त्या दोन शब्दांमध्ये समान अधिकरण असा धर्म आहे. समान अधिकरण्य हाही त्याच अर्थाचा शब्द आहे. ह्या वाक्यात राम राजा हे समानाधिकरण्य ह्या गुणांनी विशिष्ट आहेत. यांच्यात हा धर्म आहे. किती अटी? दोन सोप्या अटी आहेत. दोन नामे एकाच विभक्तीत आहे का पाहायचं. एका विभक्तीत आहे ठरल्यावर दुसऱ्या अटीवर जायचं. त्या दोन नामांचा जो आधार असेल, आश्रय असेल, ती दोन नामे ज्याचं सूचना करीत असतील तो आधार तो एकच आहे का बघायचं. आणि असलं तर दोन्हीचं समान अधिकरण गुण तयार झाला. मी आणखीन एक वाक्य म्हणते. राम आणि लक्ष्मण वनात गेले. क्रियापद गेले हे आहे. याचा कर्ता राम आहे आणि याचा करता लक्ष्मण सुद्धा आहे. राम आणि लक्ष्मण वनात गेले म्हणून ह्या क्रियापदाला दोन कर्ते आहेत. गेलेला ज्या अर्थी ते दोन कर्ते आहेत त्या अर्थी दोघांची विभक्ती प्रथमा आहे. म्हणून प्रथमा विभक्ती असणे अट पूर्ण झाली. आता दुसरी अट तपासली पाहिजे. दुसरी अट काय? त्या दोन नावांनी जे आधार दाखवले ते समान आहे का पाहिजे. राम या नावाचा जो आधार आहे ती व्यक्ती आणि लक्ष्मण या नावाने सूचित होणारा आधार ती व्यक्ती ह्या एक आहेत का वेगळ्या आहेत? वेगळ्या आहेत. यांचा भेद आहे. आणि त्यांचा अधिकरण म्हणजे आधार जर भिन्न आहे तेव्हा विभक्ती एक असून काही पूर्ण झालं नाही. म्हणून राम लक्ष्मण यांच्या समान अधिकरण धर्म नाही. आपल्याला समान अधिकरण हा धर्म हवा आहे. इथून आता पुढे जाऊ. ज्यांच्यामध्ये हा धर्म स्पष्टपणे दिसतो, काही प्रयत्न न करताना यांच्यातली समानता दिसते आहे. आणि म्हणून समानाधिकरणाचे प्रकार दोन आहे. ज्यांच्यामधलं समानाधिकरण हे सुस्पष्ट आहे, काहीही खटपटीशिवाय ते सिद्धच आहे, अबाधित सिद्ध आहे, ते समानाधिकरण मुख्य प्रकारचं आहे. समानाधिकरणाचे दोन प्रकार मुख्य.
सुस्पष्टच आहे, त्यांचे आधार एकच आहे हे ओळखायला काही क्रिया करावी लागत नाही. राम राजा आहे, अभेद ओळखणं फारच सोपं आहे. वाक्यच आपल्याला अभेद सुचवून जाते. आणि म्हणून मुख्य समानाधिकरण या वाक्यात राम राजामध्ये मिळालं. काही काही वेळेला मात्र ते मुख्य नसतं, असं स्पष्ट ओळखू येत नाहीत. तेव्हा समानाधिकरणाचा दुसरा प्रकार होतो आणि तोच दुसरा प्रकार आता तत्वमसीमध्ये आहे. यांचे मुख्य अर्थ वाच्यार्थ घेतले जीव आणि ईश्वर, तर तत्त्वम असी या वाक्याकडे येऊन पाहू काय होतंय. तत् प्रथमा विभक्तीत आहे. कशावरून? वाक्याची रचना तशी झाली आहे म्हणून. कर्तात्वम आहे. जसं तिथे कर्ता राम आहे तसं इथे कर्तात्वम आहे. अशी क्रियापदाचा कर्तात्वम आहे. राम जसा करता तसा हा करता. राम काय आहे? राजा आहे. राम कोण आहे? राजा आहे. मग त्वम कोण आहे? तत् आहे. असं हे वाक्य आहे. जुळवून घ्या ना दोन्ही वाक्य, काय सोपं होऊन जातं. राम राजा आहे आणि इथे त्वम तत् आहे. राम कोण आहे? राजा आहे. त्वम कोण आहे? तत् आहे. म्हणजे रचना आणि वाक्यांची ठेवण मिळती जुळती आली आहे. समानाधिकरण असण्यासारखी मिळती जुळती रचना आली आहे. पण आता यांची आपली एक अट झाली, विभक्ती एक असणे ही. आता दुसरी अट तपासली पाहिजे का नको? आणि म्हणून आपण दुसरी अट तपासू. जीव म्हणून जो वाच्यार्थ आहे, याचा जो आधार आहे, अधिकरण आहे, तो कर्ता रूप आहे, भोक्ता रूप आहे. तो परिच्छिन्न असा आहे, अल्पज्ञ असा आहे. आणि तत्चा जो आधार आहे तो ईश्वर, तो अकर्ता, अभोक्ता, अपरिच्छिन्न, सर्वज्ञ इत्यादी आहे. अशा विरुद्ध धर्मांचे आधार समान नसलेच पाहिजे. म्हणून जीवाचं व्यक्तित्व वेगळं आहे आणि ईश्वराचं व्यक्तित्व वेगळं आहे. आणि असं सांगणाऱ्या श्रुती सुद्धा आहे. द्वा, सुपर्णा, सयुजा, सखाया ही जी श्रुती आहे ती भेदच सांगते आहे. अनुभवही तसाच आहे. आणि म्हणून दुसरी अट अधिकरण समान असणे ही आपल्याला काही इथे स्पष्ट नाही. आणि अधिकरण जेव्हा स्पष्ट नाही तेव्हा आपल्याला एक गोष्ट करून घ्यावी लागणार आहे. आणि ती म्हणजे यांची उपाधी नाही यांच्याजवळ, अशी भावना करू आपण. आता काय होतं पाहू. उपाधी निघून गेल्यावर जीवाचा आधार चैतन्य राहिला किंवा कूटस्थ राहिला. आणि उपाधी निघून गेल्यावर ईश्वराचं अधिकरण म्हणजे ईश्वराचा आधारही ब्रह्मचैतन्य राहिलं. म्हणजे यांचे जे आधार आहेत उपाधी रहित दशेमधले यांचे, हे जे आधार आहेत दोन, हे कूटस्थ आणि ब्रह्म असे आहेत, ज्यांचा नित्य अभेद आहे. कूटस्थ आणि ब्रह्म यांच्यात नित्य अभेद आहे. म्हणून ते नित्य समानाधिकरणात असतात, मुख्य समानाधिकरणात. आणि जीवाचा उपाधी गेल्यावर हा तसा निर्मळ आहे आणि ईश्वराचाही उपाधी गेल्यावर तो निर्मळ आहे. त्यांच्या निर्मळ स्वरूपांमध्ये आधार समान आला. आता यांचा उपाधी काढून टाकायचं म्हणजे काय प्रक्रिया करावी लागेल? कसे काढायची यांची अविद्यान माया उपाधी? कशाने कापायचे, कशाने तोडायचे, कशाने जाळायचे, कसे हे निघून जातील? असं कोणतंही कर्म नाही करायचं. हातापायानी, शस्त्र सामग्रीनी, उपकरणांनी, करणांनी काही कर्म नाही करायचं यांच्या उपाधी घालवायला. का म्हणून नाही करायचं? एक उदाहरण पाहू. हे उदाहरणात उदाहरण सुरू आहे. सोपं उदाहरण. एक मडकं आहे मातीचं घडलेलं, त्याचा नाश करायचा आहे आपल्याला. तो नाश दोन प्रकारे होतो. एक काठी आणायची, गोटा आणायचा आणि त्याच्यावर एक घाव घालायचा, मडकं नाहीच होतं. मडक्याचा नाश एका कृतीने केला.
घाव घालण्याची कृती कर्म करावं लागलं, नाश झाला. अहो मडकं चांगलं व्यावहारिक सत्तेमधलं आहे, खरं आहे मडकं, ते खरं घडलेलं आहे. म्हणून मडकं भावरूप पदार्थ झाला आणि त्याच्या नाशासाठी तडाखा मारणे हे कर्म करावं लागलं. स्वप्नात मडकं दिसलंय, मडकं स्वप्नात आहे आणि त्याचाही नाश करायचा आहे. त्या स्वप्नातल्या मडक्याचा नाश करण्यासाठी उपाय जागे होणे एवढाच आहे. स्वप्नातलं मडकं सत्य सृष्टीतलं नाही आहे. सत्य म्हणजे तौलनिक सापेक्ष सत्य आहे, ते प्रातिभासिक आहे, कल्पित आहे. रज्जूचा सर्प आहे, किती बंदुकाच्या गोळ्या झाडा आणि किती काठ्या मारा, मरत नाही. तो मारायला रज्जू ज्ञान एवढाच उपाय आहे. मग कशाचे नाश करण्याचे मार्ग दोन. एक मार्ग विचाराच्या साह्याने ओळखणे आणि दुसरा मार्ग कृती करणे. विचाराच्या साह्याने ओळखून विनाश जो होतो त्या विनाशाला बाध असं नाव आहे. वैचारिक विनाश हा बाध आहे आणि कर्माने कृतीने केलेला जो नाहीस करणे आहे तो प्रनाश, त्याला नाश शब्द आहे. आता आपल्याला ह्या अविद्या आणि माया या दोन उपाधींचा नाश करायचा आहे. ठरवलं पाहिजे ह्या उपाधी खऱ्या आहेत की कल्पित आहेत. आणि जीव ईश्वर यांच्या ह्या ज्या उपाध्या आहेत ह्या कल्पित आहेत. आपण फक्त कल्पना केली आहे, पुन्हा मला माझ्या क्षेत्रात आपण घेऊन चला. कोणतं माझं क्षेत्र? अध्यारोप. हा, आपण कल्पना करून बसलोय की त्याच्यापासून सृष्टी झाली. समजा त्याच्यापासून सृष्टी झाली, इथेच तर सगळी सुरुवात होती. आणि जेव्हा आपण काही समजतो ते नेहमी कल्पित असतंय. म्हणून ह्या सृष्टीमध्ये ईश्वराचा उपाधी, जीवाचाही उपाधी कल्पित आहे. आणि म्हणून कोणत्याही कृतीने ह्या उपाधी जाऊ शकणार नाहीत. न किंचित कर्मकोटीही. कर्म करीत बसा, उपाध्या जाणार नाही. आणि म्हणून आतो विचार कर्तव्य, विचाराचा या साह्याने निराश करायचा आहे. विचाराच्या साह्याने उपाधी निराश करायचा आहे. म्हणून आपल्याला उपाधींचा बाध करायचा आहे. मडक्याचाही बाध करता येतो बर का. त्या मडक्याकडे ते माती आहे अशा बुद्धीने पहा की मडकं गायब होतं. म्हणून मडक्यात बाधही शक्य आहे आणि कर्माने नाशही शक्य आहे. मडक्याला उपाधी आहे नामरूपाची. मडक्याची नामरूपे बाजूला करा विचाराच्या साह्याने. ती उपाधी गेला, माती बुद्धीनेच राहते. माती बुद्धीने पहा वा नामरूपाला कल्पित समजून बाजूला करा. बाध करता येतो. म्हणून जीवाची अविद्या बाध करून टाका. कल्पितच आहे. कल्पिताची हानी झाली ना तर मूळ वस्तूला काही धोका लागत नाही. म्हणून कल्पिताच्या जाण्याने काही बिघडायचं नाही. याप्रमाणे बाध केला असताना समानाधिकरण शिल्लक राहिलं. अविद्या गेल्याबरोबर कुटस्थ राहिला आणि माया गेल्याबरोबर चैतन्य ब्रह्मचैतन्य राहिलं. आणि त्यांचा मुख्य समानाधिकरण आहे. म्हणून त्वमचा जो लक्षार्थ कुटस्थ तो आणि तत्चा लक्षार्थ जे ब्रह्म, त्यांचा मुख्य समानाधिकरण धर्म असल्यामुळे बाधित झालेले हे जीव आणि ईश्वर यांचंही समानाधिकरण होतं. म्हणून जीवेश्वरांमध्ये त्वम आणि तत्मध्ये बाध समानाधिकरण हा धर्म आहे. मग बाध समानाधिकरण हा धर्म जर वापरला तरी तत् आणि त्वम यांचा अभेद सिद्ध होतोच आहे. आणि याप्रमाणे समानाधिकरणाची प्रक्रिया वापरा, लक्षणा लावून प्रक्रिया करा. दोन्हीचा अर्थ एकच की अभेद अर्थ सिद्ध होतो आहे. आणि म्हणून तत्वमसीचा उपपत्तीने अर्थ लावताना ह्या दोन प्रक्रिया आपल्याला वापराव्या लागतात. प्रक्रिया ह्या दोन मुख्य आहेत. यांना आणखीन सहकारी प्रक्रिया आहेत. या
सहकारी प्रक्रिया सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयुक्त असतात आणि त्या खूप आहेत उपयुक्त अशा सहकारी. सामानाधिकरण्यंच विशेषण विशेष्यता लक्ष लक्षण भावश्च पदार्थ प्रत्यगात्मनाम. याच्यामध्ये सहकारी साधने सुद्धा आहे. एक विशेषण विशेष्य अशी प्रक्रिया लावता येते. दुसरी लक्ष्य लक्षण प्रक्रिया वापरता येते. यानंतर जी आता बाध समानाधिकरण्य ही प्रक्रिया वापरता आली आणि लक्षणाची पण वापरता आली. ह्या एकमेकीच्या ह्या सर्व सहकारी अशा प्रक्रिया आहेत. 3 प्रक्रिया बघा. तत्व त्वम या 2 पदांचा सामानाधिकरण्य संबंध प्रस्थापित करून घेणे तत् आणि त्वमचा अभेदार्थ सिद्ध होतो. ह्या 2 पदांच्या वाच्यार्थांचा त्याग होतो, लक्षार्थांचा स्वीकार होतो. जहद जहल लक्षणा वापरली जाते म्हणून लक्षणेच्या साह्याने होतो. दोघांच्या वाच्यार्थामध्ये विशेष्य आणि विशेषण या प्रकारची संबंध दशा आहे आणि म्हणून तेही वापरता येतं. आणि या प्रकारे या 3 गोष्टी वापरून आपण तत्त्वम या 2 पदांचा अभेदार्थ आहे हे प्रस्थापित करू शकतो. कोणती प्रक्रिया यातली वापरायची? यया यया भवेत् पुंसां व्युत्पत्ती परमात्मनि सैष प्रक्रिया स्यात् साध्वी साचव्यवस्थिती. ज्या ज्या प्रक्रियेने जीवेश्वरांचं ऐक्य प्रस्थापित होऊ शकतं आहे ती कोणतीही प्रक्रिया साध्वी म्हणजे निर्दोष आहे आणि तीच सर्वोत्तम व्यवस्थापन आहे. याप्रमाणे आपण कोणतीही व्यवस्था यातली स्वीकारावी आहे असं आपल्याला शास्त्राने सूचना करून ठेवली आहे. आणि या सूचनेप्रमाणे आपण 2 प्रक्रियांचा वापर करून यांचं ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून विरुद्ध अंशांचा त्याग आणि त्यांच्या समान अविरुद्ध अंशांचा स्वीकार या प्रकारची लक्षणा वापरावी लागते. उपाधींचा विचाराने बाध करून घ्यायचा आणि बाध झाल्यानंतर त्यांचे अधिकरण समान मिळतात म्हणजे आधार आश्रय समान आहेत असं आपल्याला सापडतं. म्हणून तीही प्रक्रिया साध्वी प्रक्रिया आहे असं आपण ध्यानात ठेवू. त्याच्यात मी एक कूटस्थ शब्द वापरला, एक जीव शब्द वापरला. यांचा एक थोडासा उहापोह करू आपण म्हणजे आपलं काम पूर्ण होणार आहे. एक शब्द खूप वेळा चिदाभास म्हणून आपण ऐकला. हा चिदाभास 3 गोष्टींचा एक समूह आहे. तेवढा समूहाचे 2 घटक बाजूला ठेवू आणि त्यातला जो प्रकाशित अंश म्हणजे चिदाभास एवढ्याकडेच सध्या बघू. ते प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाकडे पाहू. त्याच्यासाठी सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब हा दृष्टांत घेऊ. सूर्य आकाशात तळपतोय, खाली एक मडकं पाण्याने भरलेलं आहे वा एक आरसा आहे आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसलं. आरसा फुटला तर काय होईल? किंवा ते मडकं फुटून पाणी वाहून गेलं तर काय होईल? प्रतिबिंब नाहीसं झालं एवढा आपला अनुभव आहे. प्रतिबिंब नाहीसं झालं हा अनुभव आहे, पण या अनुभवाचं विश्लेषण आपण कधीच केलं नाही. पाणी वाहिलेला ओघळ तिकडे गेलेला दिसला, मडकं फुटून त्याच्या खापऱ्या तिथे पडलेल्या दिसल्या. मडकं कुठं गेलं कळलं, खापऱ्या होऊन तिथंच पडलंय. पाणी कुठे गेलं, ओघळ वाहिलेला दिसला. कधीतरी विचार केला का की प्रतिबिंब कुठे गेलं? आपण अभ्यासाला कमी पडतो, ते नेमक्या गोष्टी वगळून बाकीच्यांना धरतो. गेलं पाणी, दिसतंय, मडकं फुटलं, तुकडे पडले आहेत. या दोन्हीवर मन आपलं एकाग्र होऊन पडतं. एकाच्याही डोक्यात कधी आलं नाही की ते सूर्याचं प्रतिबिंब कुठं गेलं.
आणि प्रतिबिंब कुठे गेलं याचं उत्तर आहे. 2 प्रकारे उत्तर आहे त्याला. प्रतिबिंब सत्य आहे की मिथ्या आहे हे पहिलं सांगा. ते मिथ्या कशावरून आहे ते प्रत्यक्षपणे हातात पकडता येत नाही आपल्याला. ते प्रातिभासिक अशी प्रतिमा आहे. सत्य अशी त्याला स्थिती नाही, अस्तित्व नाही, फक्त दिसायपुरतं ते आहे. ते मिथ्या आहे. जी मिथ्या गोष्ट असते तिचा नियम लक्षात ठेवायचा. मिथ्या गोष्ट कधीच झालेली किंवा होणारी नसते, कधीही होत नाही तयार, निर्माणच होत नसते. मग त्या पाण्यातलं प्रतिबिंब निर्माणच झालं नव्हतं तर ते जाईल कुठे आणि जाईल कसं? म्हणून प्रतिबिंबाच्या जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ती फक्त कल्पना आहे एवढं आपण स्पष्ट जाणून घ्यायचं म्हणजे संपलं काम. हीच प्रक्रिया इकडे लावू. तिथे कूटस्थ आहे, मग सांगितलं ते अगदी निकट आहेत 2. कूटस्थाला काकांनी आत्मा म्हटलंय. त्या ग्रंथाच्या प्रक्रियेने आत्मा शब्द वापरलाय आणि चिदाभास शब्द तिथे नव्हता, त्या ठिकाणी जीव शब्द वापरलाय. त्या कूटस्थाचं बुद्धिगत प्रतिबिंब आहे जीव, चिदाभास. प्रतिबिंब असल्यामुळे ते वास्तव नाहीच आणि म्हणून चिदाभासाला कुठे जाणे येणे नाहीच. का म्हणून नाही? ते काल्पनिक आहे, म्हणून कल्पितच आहे. ते प्रतिबिंब कोणाचं आहे? कूटस्थाचं आहे. कूटस्थ मुख्य चैतन्यच आहे. ते सर्वव्यापी असल्यामुळे त्यालाही जावं यावं लागत नाही. आणि म्हणून त्या जीव आणि कूटस्थ या दोघांच्या विचारामध्ये जाणे येणे ही प्रक्रिया वर्ज झालेली आहे. हे स्पष्ट ध्यानात ठेवा. काही जायचं नाही, काही यायचंही पण नाही. कूटस्थाला जाता येता येत नाही कारण व्यापक असल्याने जागा नाही. न चले न ढले असा माऊली बोलते. त्याला जायची सोय नाही. आणि प्रतिबिंबाला मिथ्यात्वामुळे, ते कल्पित असल्यामुळे म्हणजे नसल्याचमुळे त्यालाही जाणे येणे संभवत नाही. याप्रमाणे काहीच जाणे येणे नाही अशी एक प्रक्रिया आहे. आणि म्हणून जीव ही जी आपण भावना केली आहे हा जीव अत्यंत मिथ्या आहे. मग आता ते पाणी वाहून गेलं, मडकं फुटून गेलं, प्रतिबिंब तर मिथ्या ठरलं. मग एवढ्या सगळ्या या समारंभामध्ये सत्य काही आहे का? आहे ना. एकदा फक्त वर पहा ना. तो वर पाहिल्यावर ज्याची ती मिथ्या प्रतिबिंबाला आपण झोंबत होतो तो सूर्यनारायण आहे ना तिथे, तोच फक्त सत्य आहे. तसंच जीव संकल्पनेमध्ये ती उपाधी जी, बुद्धी जी, तीही अशीच नसल्यागत, ती प्रतिमाही नसल्यागत यांच्या जाण्या येण्याचा कुठं विचार करता? जे जात येत नाही त्याच्या जाण्या येण्याचा विचार करीत अनंत जन्म चालले आहेत. त्याला धरून बसलेल्यांना या अनंत जन्माला तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून यांच्याकडे पाहू नये, यांच्या उपाधीलाही पाहू नये, यांनाही पाहू नये. चिदाभास मिथ्या आहे. मिथ्या गोष्टीला किती कवटाळतात. आणि ते मिथ्यात्व ज्यामुळे दिसतं त्याला तरी कशाला कवटाळायचं? म्हणून बुद्धीला सुद्धा सोडून द्या आणि त्या छायेलाही सोडून द्या. पण ही छाया ज्याची आहे त्याच्याकडे एकदा पहा, वर तोंड करून पहा. आणि वर तोंड पाहिल्यावर जो दिसला तेवढाच फक्त सत्य आहे. आणि म्हणून प्रतिबिंबाचं सत्य स्वरूप बिंब हेच आहे. आणि म्हणून त्या चिदाभासाचं खरं स्वरूप तो कूटस्थच आहे. आणि म्हणून कूटस्थाशिवाय, जीवाच्या दृष्टीने कूटस्थाशिवाय वस्तू नाही. ईश्वराच्या दृष्टीने बोललो तर ब्रह्माशिवाय वस्तू नाही. आणि म्हणून हा अखंड ऐक्यार्थ निर्माण झाला. जीव तर आहेच ब्रह्मरूप, पण अखिल विश्व सर्वं खलु इदं ब्रह्म हे याच ठिकाणी सिद्ध होत आहे. भागत्याग लक्षणेने किंवा समानाधिकरण्याने सर्वं खलु इदं ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसि, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म
ह्या सर्व अभेद दर्शक वाक्यांचा अर्थ लागतो. आणि म्हणून असलेल्या गोष्टींचं कौतुक करावं, नसलेल्याचं काय करता? पोरग झालंच नाही त्याचे कपडे कुठून विकत आणता? आणि त्याला हा मनीला चांगला दिसल आणि त्याला हा शर्ट चांगला दिसल, याच्यात आयुष्य चाललंय, पोरग कुठं आहे? या प्रकारे विचार करावा. फक्त कुटस्थच आहे. मग जीव जीव म्हणून ज्याला म्हणत होतो जीव घेईपर्यंत तो फक्त कुटस्थच आहे. मूर्खपणाने आपण त्या कुटस्थाला जीव म्हणायला लागलो. मूर्खपणा आहे तो, भ्रम आहे की कुटस्थाला ते म्हणतो. आपल्या अनुभवाचा मुद्दा सांगून जाते. आता याला आलाच आहे तो ओघामध्ये. मी 2 वाक्य बोलते आता. त्याला मी आत्ताच पाहिलं, हे एक वाक्य. हे वाक्य मी ज्याला सांगितलं त्यांनी ते ऐकलं, तर तो म्हणतो खरंच का तो तुम्हाला दिसला? तुम्ही खरंच पाहिलं का त्याला? अरे हो ना, मी स्वतः पाहिलं ना. असं म्हटल्यावर त्याचं समाधान होतं, तो विश्वास ठेवतो. पहिल्या वाक्यावर त्याला शंका आली, मी त्याला पाहिलं, या वाक्यावर शंका आली म्हणून त्यांनी विचारलं खरंच पाहिलं का? म्हणून मी दुसरं वाक्य बोलले, हो ना, मी स्वतः पाहिलं. आता त्याने विश्वास ठेवला. त्याने विश्वास कोणावर ठेवला? 2 वाक्यात जो फरक आहे तो कशाचा आहे? स्वतःचा, स्वचा फरक आहे. विश्वासार्ह स्व आहे आणि विश्वासार्ह मी नाही. रोजचा व्यवहार आहे हा, अनुभवातला व्यवहार आहे. जो स्व आहे ते रूप आहे, म्हणजे कूटस्थ आहे. स्वने कूटस्थाचा निर्देश होत असतो. हवाला द्यायचा असेल, लोकांनी विश्वास ठेवावा असं वाटत असेल, तर हा मी चालत नाही. अहम हा चिदाभासवाचक शब्द आहे, तो मिथ्या असल्यामुळे अहमवर विश्वास नसतो, लक्षात ठेवा. पण मूर्ख माणूस स्वशब्द त्याचं भान न ठेवताना मी करीत आयुष्य कंठीत असतो. त्याला ते भान कोणी चॅलेंज केल्यावर येतं. आपल्यावर विश्वास कोणी ठेवीन असं झालं म्हणजे कूटस्थाची आठवण येते. जो खरा आहे ना तेवढाच विश्वासार्ह आहे. विश्वासार्ह वस्तू सत असते आणि ज्यावर विश्वास ठेवणे अशक्य होतं ती मिथ्या असते. ज्या अर्थी मीवर विश्वास बसू शकत नाही पण स्ववर वस्तू आहे, त्या अर्थी स्व हे खरं रूप आहे. मग जीव नाहीच ना, म्हणजे सिद्ध काय झालं? एकमेवाद्वितीयम सिद्ध झालं. आणि म्हणूनही अभेदार्थाशिवाय या वाक्याला अर्थ नाही. तत्त्वम असी. मग आता शब्द प्रयोग करताना लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा असं जर वाटत असेल तर स्मरण कूटस्थाचं करा. ह्या चिदाभासाला बाजूला करून टाका. हा चिदाभास मिथ्याच आहे आणि जी मिथ्या वस्तू आहे ती मिथ्या ज्याचा परिणाम म्हणून दिसली आहे त्या सूर्यामुळे प्रतिमा आहे, कूटस्थामुळे चिदाभास आहे. त्यांची सत्यता गृहीत धरून राहावं. तीच एकमेवाद्वितीय वस्तू आहे आणि ती मिथ्या वस्तू तद्रूप असते, कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. म्हणून दोरीवरचा साप दोरी रूपच असतो, त्यांना वेगळं काही असण्याचं कारण नाही. नसलेली वस्तू तद्रूपच असते, कल्पित वस्तू तद्रूप असते. आणि म्हणून इतःपर अधिष्ठानाकडे नजर ठेवली तर ह्या जीवाला रडण्याचा कधीच प्रसंग येणार नाही. असा अभेदार्थ कळल्याने आनंद होतो. तरती शोकम आत्मवित. फक्त ब्रह्मचैतन्य एवढंच आहे आणि मला जे वाटतं मी जीव जीव म्हणून काही आहे ते तद्रूप आहे असा अभेद कळून घेतला ज्याने त्याला आत्मवित म्हणतात. ज्याने स्व ओळखला त्याला आत्मवित म्हणतात. हा आत्मवित फक्त दुःखाच्या पलीकडे जातो आणि बाकीचे तिथेच गटांगळ्या खात राहत असतात. तर ती शोकम आत्मवित. याप्रमाणे आपण या तत्वमसी महावाक्याचा जीव ब्रह्मैक्य रूप वा जीवेश्वर ऐक्य रूप असा अखंड अभेदार्थ निष्पन्न केला आहे.
श्रुती माऊलीने ते वाक्य आपल्याला त्यासाठी सांगितलं आहे. हेच वाक्य समजावून घेणे आपल्या संपूर्ण साधनेचं लक्ष्य आहे. आणि म्हणून ह्याचं भान ठेवून साधना करावी. सतत ती टेकडी चढायची असेल ना तर अखंड शिखराकडे नजर ठेवावी लागते. कारण तेच गाठायचं आहे. जे गाठायचंय, जे साधायचंय त्या लक्षाचं भान विसरलं तर साधना भरकटते. परगावी कुठेतरी मी एखाद्या वेळेला गेलेली असते, रेल्वे स्टेशनवर तिथे उतरते. या पुण्यामध्येच आमचं एक घर आहे, इथे आहे आमचे नातलग. स्टेशनवर उतरले, रिक्षा करते, त्या घरी जाते. रिक्षावाला भामटा आहे का काय असं पहिलं वाटतं, आणि हा मला बरोबर नेतोय का नाही अशी शंका येते, भय वाटायला लागतं. पण मी पहिल्या खेपेला दुसऱ्याच्या सोबत आले होते, निर्भयपणे गेले होते. शहाणी असल्यामुळे मी स्टेशन मधून बाहेर पडल्यावर उजवीकडे गेलो होतो का डावीकडे हे लक्षात ठेवते. आणि रिक्षा जर बरोबर उजवीकडे वळली तर हा बरोबर चाललाय, रिक्षावाला बरोबर चाललाय. माझ्या घराची दिशा जरी माझ्या ध्येयासाठी लक्षात ठेवली तरी मार्ग राहतो. म्हणून लक्षाकडे अखंड नजर पाहिजे. मग वळसे पुष्कळ घ्यावे लागतील, दिशा बदलत जाते, पण जी मुख्य दिशा आहे याचं भान ज्याला आहे तो घर गाठतो. आणि म्हणून साधना काळात जे वळसे असतील ते असू द्या, पण लक्ष आहे अभेद सिद्ध करण्याचा. याचं भान न विसरता चाललेली साधना अचूकपणे घेऊन जाईल. ह्या सगळ्या प्रकारची जी प्राप्ती आहे ती आपल्या सर्वांना व्हावी एवढी माझी एक कामना आहे. मी ज्ञानेश्वर महाराजांचं एक वचन म्हणते आणि ह्या तत्वमसीच्या बोधाची शुभकामना पुन्हा एकदा करते. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजो, असा माऊलीने ग्रंथाला दिलेला आशीर्वाद आहे. पुढती 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 म्हणजे वारंवार एक शब्द वापरलाय त्यांनी. म्हणजे ग्रंथ वाचल्याबरोबर असा त्याचा भाव आहे, अभ्यासल्याबरोबर. या ग्रंथ पुण्य संपत्ती हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. आणि म्हणून याच्या पठणाने, याच्या वाचनाने, याच्या अध्ययनाने पुण्य निर्माण होईल. ती जी पुण्य संपत्ती आहे त्या संपत्तीच्या द्वारे सर्वांनी सर्व सुखांनी सर्व काळी परिपूर्ण होऊन असावं सर्व भूतांनी, असा या ग्रंथाला दिलेला आशीर्वाद आहे. तो या छांदोग्य उपनिषदालाही तसाच आशीर्वाद आहे. ते आशीर्वचन मी या ठिकाणी उद्धृत केलं आहे. आणि ह्याच आशीर्वचनाप्रमाणे सर्वांची जीवने संपन्न असावी यापेक्षा मी इथे जी आपली अधिष्ठाने दिसतायत ना यांच्या पुढे प्रार्थना स्पष्ट करते. आणि छांदोग्य उपनिषदाचा हा 6वा अध्याय या ठिकाणी सुखल संपूर्ण झाला असं म्हणून या ठिकाणी थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर.